गेली 8-9 दिवस झाले ओबीसी नेते लक्ष्मणभाऊ हाकेसर, नवनाथ आबा मंगेश असाने सर उपोषणाला बसलेले आहेत। आतापर्यंत कुठेही गालबोट लावण्याजोगतं आंदोलन झालेलं नाही किंवा उपोषण झालेलं नाही आहे, परंतु वडीगोद्रीतला एक फोटो व्हायरल होतोय आणि त्याला कॅप्शन दिलं जातंय की ओबीसी नेत्यांचं काम हे उपोषण करणं, ते काम फक्त आणि फक्त पाटलांचं आणि वडापाव खाऊन उपोषण करणारे ओबीसींचे नेते। असली जातीवादी पोस्ट करणाऱ्या जातीवादी कुत्र्यांनो, ओरिजिनल बापांची आवलाद असेल तर ओरिजिनल आयडीवरून असे फोटो टाका। तुम्हाला ओबीसी काय असतील ते सांगतो। गेली 6-7 महिने झाला हा महाराष्ट्र जातीवादाने नासलाय। जो तो उठतोय आया बहिणीवरती बोलतोय, जो तो उठतोय आईबापावर काढतोय। असले जर जातीवाद करणाऱ्या कुत्र्यांनो जर तुम्हाला वाटत असेल तर उपोषण खाऊन केलं जातं, तर जाण्यासाठी किंवा भेटण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मी पैसे देतो आणि स्वतःच्या डोळ्यांनी समोर जाऊन बघा न अन्नत्याग केल्यानंतर परिस्थिती काय होते। आणि जर अनुभवच घ्यायचा असेल तर जरांगे पाटील सुद्धा उपोषणाला बसले होते, एकदा विचारा त्यांना काय होतं उपाशी राहिल्यानंतर। विनाकारण जे समाजासाठी लढतायत त्यांना बदनाम करण्याचं काम करू नका आणि जातीयवाद होईल अशी तेढ निर्माण होईल अशी पोस्ट कुणीही करू नका। आणि जर मी एक पोस्ट टाकली तर आज तुमची तळपायाची आग मस्तकात गेली, मग ती पोस्ट पाहिल्यानंतर आमची आग किती झाली असेल, आम्हाला किती भावना दुखावल्या असतील। त्यामुळे असल्या वडापावच्या पोस्ट टाकणाऱ्यांनी ती पोस्ट लवकरात लवकर डिलीट करा। मला जातीवाद करायचं नाही, मी ही पोस्ट समंजसपणाने डिलीट करून टाकीन, याची माझी सर्वांना विनंती आहे। असल्या फालतू पोस्ट टाकू नका, जातीयवाद लावायचा प्रयत्न करू।